महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जशी जत्रांची परंपरा असते तशी वेगवेगळी सोंग करून ग्रामीण महाराष्ट्राचे वेगवेगळे देखावे सादर करत असतो। सातारा जिल्ह्यामध्ये अशीच काही सोंग बघायला मिळाली। आपण सहभागी होऊया या सोंगांच्या खेळात। बावधनच्या बगाडाची यात्रा पार पडली की यात्रेकरूंची पावलं वळतात ती साताऱ्याच्या ओझरड्याकडे। पद्मावती चरणी पोहोचेपर्यंत रात्र होते, मग करायचं काय? पाहुण्यांच्या करमणुकीसाठी गावकरी नटायला लागतात। सोंग असली भन्नाट की कुणी कुणाचं सोंग घेतलं हे आधी कळतच नाही। मग हळूहळू मुकुट आणि पटके चढले की कोण कुणाच्या रोलमध्ये आहे हे कळू लागतं। ओझरडे गाव हे पिसाळ देशमुखांचं, त्याचप्रमाणे बावधन गाव हे सुद्धा पिसाळ देशमुखांचंच, आणि त्यामुळं दोन्ही पाहुणे एक दोन दिवसात उरगण्याच्या दृष्टीने सुद्धा लांबणं पाहुणे यायचे आणि ओझरड्यामध्ये मुक्काम करायचे। मग ह्या लोकांची करमणूक काय असावी, धार्मिकतेचा मुद्दा त्या ठिकाणी विचारात घेऊन सोंगे ही बाब त्या पूर्वीपासून सुरू झाली। कुणाचा चित्ररथ सगळ्यात भारी, साळ आळी आणि माळ आळीमध्ये ही स्पर्धा असते। प्रजासत्ताक दिनी राजपथावर चित्ररथ अवतरावेत तसे रथ सजवले जातात। प्रत्येकाच्या मनामध्ये स्पर्धा निर्माण होत असते आणि ती स्पर्धा त्याही बाजूच्या लोकांच्याकडे असते आणि इकडेही असते। तर त्यामध्ये ताळमेळ घालून लोकांच्या मनामध्ये जनजागृती करायची, जी आत्ताची जी परिस्थिती आहे की ते समाज प्रबोधन कसं होईल, इकडे पाहण्याचा दृष्टिकोन सर्वांनी लक्षात ठेवून किंवा इतरांना तो लक्षात घेता आला पाहिजे। एकदा ढोल ताशे कडाडले की मग एंट्री होते ती सोंगांच्या रथांची। सगळ्यात आधी आले ते बाल गणेश, पाठोपाठ महिषासूर मर्दिनीही दाखल झाली। त्यांच्या मागे गरुडावर स्वार होती लक्ष्मी नारायणाची जोडी। त्यांच्या मागोमाग राधेसोबत झुल्यावर बसलेले मनमोहनही आले। महाराष्ट्राचं दैवत शिवरायांनीही जनतेचा मुजरा स्वीकारला। महाभारतातले पांडव आले, रामायणातले हनुमान आले, मत्स्यावतार, यमराज, पोतराज सगळे आले। पण खरी मजा तेव्हा आली जेव्हा हातात शिवलिंग घेऊन थेट बाहुबली अवतरला। त्यांच्या पाठोपाठ अवतरले बाजीराव आणि मस्तानी, अगदी फिल्मी स्टाईलमध्ये। गेल्या काही वर्षात सामाजिक विषयांवरही चित्ररथ येत आहेत। त्यातूनच महात्मा फुलेही भेटीला आले। शेतीच भारी असा संदेश देणारा चित्ररथही भन्नाट होता। पण त्याच वेळी दुष्काळानं खंगलेल्या शेतकऱ्यांची अवस्था दाखवणारा चित्ररथ काळजात घर करून गेला। पौराणिक, त्याचबरोबर ऐतिहासिक, राजकीय, सामाजिक इत्यादी प्रबोधनपर आम्ही कार्यक्रम सादर केलेले। आम्ही लहानपणापासून बघत आलेलो इथे, तेव्हा असं वाटायचं ज्या ह्या सिंहावर भवानी देवीचं असायचं, तेव्हा तिथं मला तर नेहमी वाटायचं की मी एकदा तरी तिथं बसावं। मी भरपूर वेळा हट्ट सुद्धा केलेला आहे, पण गावाची परंपरा आहे की इथं स्त्रीला परवानगी नाही आहे आणि ती पद्धती अजून कोणी मोडलेली नाही, त्याच्यामुळं नाहीच आहे। म्हणजे ती माझी इच्छा पूर्णच आहे। माझ्यासारखी अशी अनेक मुलींच्या मनात ही इच्छा पूर्ण राहिलेलीच आहे। ओझरडे हे सधन गाव, शिकलेलं, सवरलेलं, वंशावळ्या शहरात स्थिरावलेल्या, पण असं असलं तरी या गावानं परंपरेची नाळ कधीच तोडली नाही। गावकऱ्यांच्या याच भावनेमुळे आज ओझरड्याची लोकसंस्कृती टिकून आहे। संस्कृती रक्षणाचं सोंग घेण्यापेक्षा ओझरड्याची ही सोंग लाख पटीनं भारी आहेत। राहुल तपासे, एबीपी माझा, ओझरडे, सातारा।